बनवलेली आहे बघा आपण कारल्याची भाजी. तर तुम्ही पण बनवून बघा, खूप टेस्टी लागते. तर चला बनवूया. आपण घेतलेला आहे बघा, इकडे कांदा आहे, इकडे लसूण आहे, कढीपत्ता आहे, टमाटर आहे. हे बघा छानसे कारले घेतलेले आहेत. आणि इकडे बघा कोथिंबीर आहे आणि 4-5 मिरची आहे आणि शेंगदाणे. आणि इकडे बघा मिरची पावडर, कांदा लसूण मसाला आणि हळदी पावडर. बघा 2 मिनिटं आपण हे भाजून घेतलं आहे, शेंगदाणे आणि मिरची. बघू शकताय तुम्ही. तर आता आपण गॅस बंद करूया. तर हे बघू शकताय आपण टोप ठेवलेला आहे याच्यावरती. हे बघा आपण याच्यामध्ये 2 चम्मच तेल घालणार आहोत. त्याच्यामध्ये आपण 1 चम्मच जिरं घालूया. आणि आपण इकडे मसाल्याची तयारी पण करून घेऊया आपलं. आणि आता आपण याच्यामध्ये कांदा घालूया बघा. आता आपण कांदा भाजायला ठेवून मसाला बनवायला जाऊया. इकडे मसाला पण होतोय आणि इकडे आपला कांदा पण भाजून घेऊया. याला मस्त छानसं भाजून घेऊया. आता आपण आपला मसाला बनवून येऊया. तर हे बघा आपला कांदा भाजून झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये 1 चम्मच मीठ घालूया आणि गॅस थोडा कमी करूया. हे बघा आम्ही हा मसाला बनवलेला आहे. आता हा याच्यामध्ये भाजून घेऊया आणि त्याच्याबरोबरच हा पण मसाला भाजून घेऊया. याला छानसं मिक्स करून घेऊया. याला पण छान भाजून घेऊया. बघू शकताय तुम्ही. तुम्ही पण बनवून बघा, खूप टेस्टी लागतो. तर हे बघा आपला मसाला पण एकदम छानसा एकदम खूप छान भाजून घेतलेला आहे. हे बघा आता आपण गॅस बंद करूया. हे बघा आपण मसाला बनवलेला आहे तो याच्यामध्ये भरून घेऊया. पाच मिनिटं. हे बघा 3 भरून घेतलेत. हे बघू शकताय आपले कारले पूर्ण भरून झालेले आहेत. तर चला आता आपण भाजी बनवूया. हे बघा आपण इकडे थोडंसं मिरची पावडर घेऊया आता आणि थोडंसंच गरम मसाला घेऊया. बघू शकताय तुम्ही. आणि
आणि आपण इकडे कढई आपली तापवायला ठेवलेली आहे. याच्यामध्ये पण 2 चम्मच आपण तेल घालूया छानसं. थोडंसं तापवून देऊ त्याला 2 मिनिटं. तर बघू शकताय आपलं तेल खूप छानसं तापलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये अर्धा चम्मच जिरं घालूया. जिऱ्याला छानसं भाजून घेऊया. आणि त्याच्यानंतर बघा आपण हे टमाटर आणि कढीपत्ता याच्यामध्ये घालणार आहोत. त्याला छानसं भाजून घेऊया 5 मिनिटं. याला छानसं गळून देऊया. आणि आपण याच्याबरोबरच त्याचे आपले लवकर टमाटे भाजून निघत्या. तर आपण एवढं मीठ घालूया आणि याला 5 मिनिटं ठेवूया. तर आपले 5 मिनिटं झालेले आहेत. तर बघू शकताय तुम्ही आपले टमाटे एकदम छानसे भाजून झालेले आहे. आता आपण याच्याबरोबरच हा मसाला घालूया आणि त्याच्याबरोबरच आपण हे छानसे कारले भरलेले याच्यामध्ये घालूया. आता आपण याला छानसं थोडं टाइम 5 मिनिटं भाजून देऊया. मग याच्यामध्ये थोडंसं पाणी सोडूया नंतर. तर आता एक कमी गॅस करून थोडंसं वाफेवरती छानसं शिजवूया. तर आपले 5 मिनिटं झालेले आहेत. तर बघू शकतोय आपण आपले कारले आता आपण आहे ना हे आपला मसाला उरला होता ना थोडासा आपण याच्यामध्ये घालूया आणि थोडंसं याच्यामध्ये पाणी घालूया एवढंच आणि एकदम छानसं मिक्स करून घेऊया. आणि एकदम असंच कमी गॅसवरती शिजवूया 10 मिनिटं. तर आपले 10 मिनिटं झालेले आहेत. तर आपण बघू शकतो आपली भाजी बघू शकताय तुम्ही पण खूप टेस्टी लागते. तुम्ही पण बनवून बघा. तर हे बघा आपलं पूर्ण भाजी एकदम छानशी झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया.